आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमृत कलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप. 21व्या शतकात राष्ट्र उभारणीसाठी युवा शक्ती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाकडून स्वीकृत. कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीनं सुरू करायला मान्यता. मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही, अशी मनोज जरांगे यांची भूमिका. ठिकठिकाणी आंदोलन सुरूच. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलकाता इथं सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशाचं पाकिस्तानपुढं विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य. पाकिस्तानची विजयाकडे वाटचाल. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला सुवर्णपदक. 123 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानी कायम. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक भारतवासियाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर झाला. त्या समारंभात प्रधानमंत्री बोलत होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचाही आज समारोप झाला. अमृत महोत्सव काळातच भारत जगातली 5व्या क्रमांकाची आर्थिक सत्ता बनला, असं ते म्हणाले. युवकांसाठीच्या माय भारत उपक्रम संकेतस्थळाचं उद्घाटन त्यांनी केलं. यावेळी ते म्हणाले, माय भारत की नींव रखी गई है. 21वीं सदी में राष्ट्र निर्माण के लिए मेरा युवा भारत संगठन बहुत बड़ी भूमिका निभाने वाला है. इसके लिए मैं देश के युवाओं को विशेष तौर पर बधाई देता हूं. मेरी माटी मेरा देश हे अभियान म्हणजे राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान करणारे वीर आणि वीरांगना यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन झालं. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अमृत कलश यात्रेकरूंना त्यांनी मार्गदर्शन केलं. देशभरातल्या युवा वर्गासाठी मेरा भारत युवा मंचाचा प्रारंभही प्रधानमंत्र्यांनी केला. मराठवाड्यातल्या निजामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळानं आज स्वीकृत केला. त्यानुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीनं सुरू करायला देखील मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. न्यायालयीन प्रकरणात मराठा आरक्षण टिकून राहावं यासाठी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती मारोती गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचं सल्लागार मंडळ नियुक्त करायला तसंच मागासवर्ग आयोगाला नव्यानं इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देश द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. मराठा आंदोलकांनी संयम बाळगावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठा समाजाला मी कालही आवाहन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी देखील ते संपर्कात आहे आणि त्यांनी देखील हे जे काही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांची जी आहे तशीच सरकारची देखील भूमिका आहे. मी ती भूमिका जाहीरपणे पण मांडलेली आहे आणि त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे. टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कुणाकडूनही होऊ नये अशा प्रकारची विनंती आवाहन देखील मी सकल मराठा समाजाला करतोय. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्याचप्रमाणे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादेत केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांनाही मिळेल.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून हिंसक कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, मात्र हिंसेला कुठंही थारा दिला जाणार नाही, पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत असं ते म्हणाले. अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. विशेषतः लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत. 50-55 लोक आयडेंटिफाय झाले आहेत. उर्वरित लोकांना आयडेंटिफाय करण्यात येत आहे. या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. ओबीसी नेत्यांना सुरक्षा पुरवली जाणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही असं या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. ताबडतोब विधिमंडळाचं अधिवेशन बोलावून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा पुन्हा पाणी बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. गुन्हे दाखल करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. छत्रपती शाहू महाराज यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम राहिला. जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं जमावानं पंचायत समिती कार्यालय पेटवून दिलं. त्यामुळे महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाली. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज कोलकाता इथं सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशानं पाकिस्तानपुढे विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यातले 3 चेंडू बाकी असताना 204 धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. मोहम्मदुल्लाहनं सर्वाधिक 56 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकिस्तानच्या 26 षटकात 2 बाद 165 धावा झाल्या होत्या. गोव्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला सुवर्णपदक मिळालं, तर पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्रानं कांस्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्रानं आतापर्यंत 52 सुवर्णपदकांसह 123 पदकं मिळवत पदक तालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. गोव्यात 28 ठिकाणी ही स्पर्धा सुरू असून स्पर्धेचा समारोप 9 नोव्हेंबरला होणार आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीच्या पटेल चौकातल्या त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी आज पुष्पांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी गुजरातच्या एकता नगरमधल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदींनी एकता नगरमध्ये 160 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी आरंभ 5.0 मधील 98व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना यावेळी संबोधित केलं. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 39व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील उभयतांनी पुष्पांजली वाहिली. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी एकता शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमृतकलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप. 21व्या शतकात राष्ट्र उभारणीसाठी युवा शक्ती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाकडून स्वीकृत. कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीनं सुरू करायला मान्यता. मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही
अशी मनोज जरांगे यांची भूमिका. ठिकठिकाणी आंदोलन सुरूच. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलकाता इथं सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशाचं पाकिस्तानपुढं विजयासाठी 205 धावांचं लक्ष्य. पाकिस्तानची विजयाकडे वाटचाल. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला सुवर्णपदक. 123 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानी कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.